Welcome students. In last lecture we study about characteristics of unit cell. Okay. आपण पाहिलेले आहेत की जर आपण युनिट सेल पाहिला तर सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल, एससीसी म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल किंवा बीसीसी असेल आणि त्याचबरोबर ईएफसीसी असेल. एससीसी म्हणजे काय? सिंपल क्यूबिक क्रिस्टल युनिट सेल. बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ओके, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. मागच्या लेक्चर मध्ये आपण या तीनही प्रकारच्या युनिट सेल मध्ये असलेलं पॅकिंग फ्रॅक्शन पाहिलं. माहिती तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय? तर समजा एखादी युनिट सेल असेल तर त्या एक व्हॉल्यूम युनिट मधलं किती व्हॉल्यूम हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं यूज केलं आहे, वापरलेलं आहे, ऑक्युपाइड केलेलं आहे, त्याला पॅकिंग फ्रॅक्शन म्हणतो. बरोबर आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेलचं पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे? 0.52 आहे. किती आहे? तर 0.52 आहे, तुम्हाला माहिती आहे. बीसीसी चं किती आहे? बीसीसी मध्ये एक पार्ट पैकी 0.68 एवढं जागा आउट ऑफ वन व्हॉल्यूम 0.68 व्हॉल्यूम इज ऑक्युपाइड बाय द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आणि ईएफसीसी मध्ये मात्र एक व्हॉल्यूम पैकी 0.74 एवढं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल व्यापून घेत असतात. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? एक असतात. किती असतात? तर एक असतात. बॉडी सेंटर्ड मध्ये किती असतात? दोन असतात. आणि फेस सेंटर्ड मध्ये किती असतात? तर चार असतात. आपण हे सर्व गोष्टी मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेल्या आहेत. सिंपल क्यूबिक युनिट सेलचं आपण म्हणतो सिंपल क्यूबिक क्रिस्टल युनिट सेलचं पॅकिंग फ्रॅक्शन 0.52, बीसीसी चं 0.68, ईएफसीसी चं 0.74. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स एक असतात, बीसीसी मध्ये दोन असतात आणि ईएफसीसी मध्ये चार असतात. त्याचबरोबर आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर देखील माहिती आहे. सिंपल क्यूबिक मध्ये किती आहे? 6, इथं 8, इथं 12. ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. त्याचबरोबर सिंपल क्यूबिक क्रिस्टलचं पॅकिंग इफिशियन्सी किती असते माहिती ना? पॅकिंग फ्रॅक्शनला हे काय म्हणतो मी? पॅकिंग फ्रॅक्शन आहे. पॅकिंग फ्रॅक्शनला जर आपण इंटू गुणिले आपण 100 केलं, पॅकिंग फ्रॅक्शनला जर आपण 100 न गुणाकार केला तर 52% जे आहे 52.4% जे असेल जवळपास. ओके, तर 52.4% जे असेल तर ते काय असतं? तर ते पॅकिंग एफिशियन्सी असते. पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100 इज इक्वल टू पॅकिंग एफिशियन्सी. तसंच या बीसीसी मध्ये 0.68 या पॅकिंग फ्रॅक्शनला पीएफ म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन शॉर्टकट, याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर ते येतं 68%. किती येतं? 68%. आणि ईएफसीसी च्या पॅकिंग फ्रॅक्शनला 100 ने मल्टिप्लाय केलं, ओके, एका व्हॉल्यूम पैकी 0.74, तर 100% पैकी किती? 100% पैकी किती म्हणजे एका व्हॉल्यूमच्या 100% पैकी किती? तर 74% एवढी जागा हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स वापरत असतात. आणि त्याचबरोबर आपण ॲटॉमिक रेडियस असेल, एज लेंथ असेल, या गोष्टीचा देखील आपण मागच्या लेक्चर मध्ये विचार केलेला आहे. ओके, सो प्लीज टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट हाऊ टू कॅल्क्युलेट और हाऊ टू explain the density of unit cell as well as packing efficiency. तर थोडक्यात आपल्या लक्षात ठेवायचं, पूर्ण काही डेरिव्हेशन लक्षात राहायचंच नाही, आपल्याला काही रिलेशन इथं लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर चला पहा प्रश्न काय? कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एफिशियन्सी and obtain relation for density for simple cubic unit cell. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजे काय आपण पाहिलेली आहे. कशी असते बरं ती? तर सिंपल क्यूबिक युनिट सेल जर आपण म्हटलं तर ते आपण अशी काढतो. ओके, सिंपल क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे, मी डबल काढतो, लक्षात ठेवा. तिकडे तर काढलेली आहेच, इथं आहेच, पण आपण आतापर्यंत अशा पद्धतीने डायग्राम काढलेली. ओके, ही अशा प्रकारे. ठीक आहे, ही एज ए आहे, ही एज बी आहे, ही एज सी आहे. ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये ही कोणत्या प्रकारची आहे? तर ही जी आहे ईएससी सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. या प्रकारच्या युनिट सेल मध्ये एज ए, एज बी आणि एज सी हे कसे असतात? सारखे असतात, हे आपल्याला माहिती आहे. इन एससीसी
A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. ओके, आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे BC हा जो आहे, ही B आणि हे C यातला अल्फा अँगल अल्फा असतो, यातला बीटा AC मधला बीटा असतो आणि इथला कोणता असतो गॅमा. अल्फा बीटा गॅमा ऑल आर इक्वल अँड ऑफ 90 डिग्री असतात, सगळे सारखे आणि 90 डिग्रीचे असतात. आणि सिंपल क्यूबिक युनिट सेल जर म्हटलं तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण कुठे लिहिलेले आहेत, कॉर्नरला लिहिलेले आहेत. कुठे लिहिलेत आपण, कॉर्नरला. हे लक्षात घ्या, दिस ऑल आर द कॉर्नर्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल और एनी hexagonal except hexagonal unit cell contain 8 corners. किती कॉर्नर्स असतात, 8 कॉर्नर्स असतात. हा सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. पॅरामीटर्स जर विचार केला आपण, एज ए इक्वल टू एज बी इज इक्वल टू एज सी, तिन्ही बाजू कशा असतात तर सारख्या असतात, तिन्ही एजेस कसे असतात तर सारख्या असतात. आणि अल्फा बीटा गॅमा हे तीनही अँगल कितीचे असतात तर 90 डिग्रीचे असतात. किती असतात तर 90 डिग्रीचे असतात. आता त्यानंतर आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं की हे जे कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात कोणत्याही युनिट सेलच्या, तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, 1/8 असतं. किती असतं, 1/8. कीप इन माइंड ऑलवेज the constituent particle which is present at a corner contribute 1/8 in respective unit cell. या युनिट सेल मध्ये या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा 1/8 भाग हा इथं असतो. ओके, म्हणजे युनिट सेल मध्ये असतो. तसेच ही डायग्राम त्याचीच आहे, तीच डायग्राम आहे. फक्त एवढंच आहे की हे जे काढलेत का, हे 1/8 काढले, तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने डायग्राम काढलेली आहे. ही सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे आणि ही पण सिंपल क्यूबिक युनिट सेलच आहे. फक्त कॉर्नरचे ऍटम आपण इथं दाखवत असतो. सिंपल म्हटलं की कॉर्नरलाच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात. कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं, कोणत्याही कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं या युनिट सेल मध्ये किती योगदान असतं, 1/8 असतं. किती असतं, 1/8 असतं. मग आपल्याला माहिती आहे टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असतात बरं सिंपल क्यूबिक मध्ये, सिंपल युनिट सेल मध्ये 1 असतो. 1 कसा असतो हे तुम्हाला माहिती आहे, 1/8. आणि कॉर्नर किती येतं, 8. म्हणून टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू 1. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मी क्लिअर करतो, आधी लक्षात ठेवा. सिंपल क्यूबिक युनिट सेलच्या कॉर्नरलाच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, ते 8 असतात. 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, एकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं. म्हणून सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स 1च असतो. ओके, आणि कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं. आणि आता थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं होतं की ए बरोबर बी बरोबर सी, म्हणजे तिन्ही एजेस कसे असतात, सारखे असतात. मागच्या लेक्चर मध्ये आपण पॅरामीटर पाहिलं होतं. तर जर एसएससी प्रकारचं, एसएससी म्हणजे सिंपल क्यूबिक क्रिस्टल प्रकार असेल, तर त्याचे ज्या एजेस असतात का, ह्या एजेसचं काय रिलेशन बघा. हे पहा, ही एज आहे, ही एज आहे, एज ही काय एज आहे, ह्या काय विद्यार्थी मित्रांनो, ह्या कड आहेत, एज आहेत. काय त्या तर एज आहेत. ही कोणत्या प्रकारची काढली तर आपण काढली सिंपल क्यूबिक क्रिस्टल काढलेले, युनिट सेल काढलेले. ओके, ही हे पहा, हे तुम्हाला दिसतं इतकं अंतर, हे काय आहे, ए आहे. ए म्हणजे काय, ए म्हणजे एज दाखवण्यासाठी आपण ए घेतलेलं आहे. ओके, हे जसं आपण म्हणतो हे एज जे आहे ना, एज हे ए न दाखवलेलं आहे. कशाने दाखवलंय, ए न दाखवलेलं आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे हे तुम्हाला सर आर काढलं, मी आर का काढलं त्याचं कारण आहे की जो स्फिअर असतो, जो पार्टिकल असतो, त्याचं न्यूक्लियस पासून, त्याच्या सेंटर पासून तर त्याच्या परिघापर्यंतचे डिस्टन्स असतं. एखादा ॲटम असेल तर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड ॲज अ रेडियस. तर हे जे असतं ते रेडियस आहे. म्हणून हे पाक मी आपल्याला सांगतो तुम्हाला की सिंपल क्यूबिक मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात ते एकमेकाला चिटकून असतात. कसे असतात, चिटकून असतात. आणि म्हणून ही जी एज असते, ही एज दोन्ही ॲटमची रेडियस मिळून असते सिंपल क्यूबिक मध्ये. दिस एज इज मेड अप ऑफ 2r, 2r. हे काय काढलं माहिती तुम्हाला, हे r आहे. ओके, तुम्ही असंही काढू शकता. चला मी असं काढतो. ओके, हे काय आहे तर r आहे. काय आहे हे तर r म्हणजे रेडियस. एका ॲटमची रेडियस आणि दुसऱ्या ॲटमची रेडियस म्हणून काय तयार होतं, एज तयार होते. काय तयार होते तर एज तयार होते. ओके, हे r आहे. आणि त्याचबरोबर दुसरं पण काढतो तुम्हाला, हे पण काय तर r म्हणजे a इज इक्वल टू 2r. आपण रिलेशन पाहिलेले. चला मी सांगतो.
आणि कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे ते तुम्हाला लिहायचे 1/8 आहे. किती आहे तर 1/8. म्हणून थेरॉटिकल मी तुम्हाला सांगत आहे. सो प्लीज ऑब्झर्व दिस. हे सर्व कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल सर बॉडीच्या सेंटरच्या नाही, हे कॉर्नर आहे, वरचा कॉर्नर आहे. थोडंसं इमॅजिन करा, थोडंसं पुस्तक वापरा, तुम्ही पहा पुस्तकामध्ये. ओके, सो दिस इज अ कॉर्नर, दिस इज अ कॉर्नर, दिस इज अ कॉर्नर, दिस इज अ कॉर्नर. ओके, हे काय तर कॉर्नर आहेत. कॉर्नरला 1/8 पार्टिकल असतो. इफ आर इज द म्हणजे पार्टिकल कंप्लीट असतो पण त्याचं योगदान हे 1/8 असतं. चला पहा, इफ आर इज द रेडियस, हे काय सांगताय, आर म्हणजे काय, if in this diagram, in this simple cubic unit cell diagram, if r is the radius of each constituent sphere, एकाही कोणत्याही स्पेअरची r म्हणजे काय आहे, r is the radius, then side of cubic cell a. मग ही a किती असेल तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये जी एज असते ती दोन स्पेअरच्या रेडियसनं तयार होते. कशानं, रेडियसनं. इन सिंपल क्यूबिक युनिट सेल r प्लस r इज इक्वल टू a असतं. म्हणजेच a इज इक्वल टू 2r. a इज इक्वल टू काय तर 2r. दोन रेडियसने मिळून एज तयार होते. म्हणून a इज इक्वल टू 2r. कसं आलं हे, a इज इक्वल टू 2r. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये ही जी एज असते, कोणतीही जी कड असते ती दोन ॲटमच्या रेडियसनं मिळून तयार होते. तुम्ही म्हणता असं का, कारण सिंपल क्यूबिक मध्ये दोन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकमेकाला कसे असतात तर चिटकून असतात. फक्त आपण समजण्यासाठी म्हणून छोटे छोटे राऊंड काढतो, छोटे छोटे गोळे काढतो, पण ऍक्च्युअली दोन्ही ॲटमची साईज ही सारखी असते आणि ते एकमेकाला चिटकलेले असतात. असो, इफ r is the radius of each constituent sphere, then side of cubic cell म्हणजे काही साइड is a is equal to 2r. hence volume of unit cell. आता पहा, आपल्याला हे माहिती आहे सिंपल क्यूबिक मध्ये a एज b एज c हे कसे येतात, सारखे येतात. मग या युनिट सेलचं व्हॉल्यूम काय असेल बरं, या युनिट सेलचं व्हॉल्यूम असेल ते v इज इक्वल टू a क्यूब. काय असेल तर a क्यूब. म्हणजे तिन्ही बाजू कसे येतात, सारखे आहेत. म्हणून hence volume of unit cell v is equal to a cube. ओके, a क्यूब हे असेल. आणि आपल्याला a म्हणजे काय हे माहिती आहे. व्हॉल्यूम, ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे, तर ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू a क्यूब. का, कारण a b c तिन्ही सारख्याच मापाच्या आहेत. म्हणून v इज इक्वल टू a क्यूब. a म्हणजे काय, वरती आपण एक्सप्लेन केले. हे a काय आहे तर a म्हणजे काय, r प्लस r म्हणजे 2r आहे. म्हणून आपण a च्या ऐवजी 2r ठेवलं. दॅट इज v इज इक्वल टू 2r क्यूब. 2 r चा घन. ठीक आहे. आता नंतर ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं, 2 चा घन किती सांगा बरं, 2 चा घन म्हणजे किती, समजा आपण असं लिहितो 2 क्यूब. ओके, 2 रेज टू पॉवर 3. तसंच याचा अर्थ काय, 2 × 2 × 2 म्हणजे काय, 2 2 4 4 2 4 2 8. किती उत्तराचं 8. म्हणून पहा 8 आणि r चा क्यूब r क्यूब. ओके, v इज इक्वल टू 2r क्यूब इज इक्वल टू 8r क्यूब. हे आलं. नंतर इन सिंपल क्यूबिक युनिट सेल, जे मगाशी मी तुम्हाला सांगितले, इन सिंपल क्यूबिक युनिट सेल द ॲटम प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर. सांगितलं का, इन सिंपल क्यूबिक युनिट सेल ॲटम प्रेझेंट इन ईच कॉर्नर कॉन्ट्रीब्युट्स 1/8. किती, 1/8 टू ईच क्यूब. प्रत्येक युनिट सेल मध्ये असलेला कॉर्नरचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्या रिस्पेक्टिव्ह युनिट सेल मध्ये 1/8 1/8 एवढं कॉन्ट्रीब्युशन देतो. देयर आर 8 कॉर्नर्स. किती कॉर्नर येतं, देयर आर 8 कॉर्नर्स. द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन ईच युनिट सेल 8 कॉर्नरची संख्या 1/8. हे कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक ॲटमचं 8 × 1/8 इज इक्वल टू 1. मग ॲटम किती येतं सिंपल क्यूबिक मध्ये, 1 आहे. टोटल मिळून किती, 1/8 × 8 किती तर 1. ओव्हरऑल एक ॲटम आहे. नाउ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय एन ॲटम स्पेअर. एका ॲटमचं व्हॉल्यूम किती असतं बरं, कोणताही ॲटम असेल, तो लहान असेल किंवा मोठा असेल, त्याला आपल्याला अंदाजे सांगता येईल का, नाही ना. मग त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कोणताही गोल वस्तू असेल, कोणताही स्फेअर असेल, ओके, कोणतेही वर्तुळ असेल, त्याचं व्हॉल्यूम किती आहे त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. ओके, तो काय आहे, कोणतीही गोल वस्तू असेल, आता ॲटम जे असतात कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण गोल धरले. ओके, तर ह्या
स्पिअरचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे 4/3 पाय आर क्यूब. ओके चला. नाउ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय एन ॲटम दॅट इज स्पिअर इज 4/3 पाय आर क्यूब. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एक ॲटम आहे, तो स्पिअर आहे, म्हणजे ते सगळे स्पिअर आहेत. ओके, मग त्या स्पिअरने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे, तो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय एन ॲटम दॅट इज अ स्पिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. हा फॉर्म्युला आहे. इफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय क्यूबिक युनिट सेल इज 100 म्हणजे पहा एका युनिट सेलचं व्हॉल्यूम आपण किती गृहीत धरलं, एक युनिट सेल आहे कोणती तर ही युनिट सेल आहे. या टोटल युनिट सेलचं व्हॉल्यूम किती 100%. टक्के किती 100. किती 100%. ओके, किती टक्के या युनिट सेलचं जे आपण व्हॉल्यूम 100% गृहीत धरलं तर त्यातलं ॲटमनं किती ऑक्युपाय केलं हे आपल्याला कळायचं. इफ व्हॉल्यूम इफ जर आपण म्हणतोय इफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय cubic unit cell is 100%, then volume occupied percentage efficiency packing by an atom will be. म्हणजे एका युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम आपण 100% धरलं, त्यातलं ॲटमनं किती ऑक्युपाय केलं त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे. सो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम विल बी ते कसं असेल ते असेल 4 पाय आर क्यूब म्हणजे 4/3 जसं आपण म्हणतो 4/3 4/3 पाय आर क्यूब इंटू 8r क्यूब. हे 8r क्यूब काय ठेवलं आपण तर हे ठेवलेलं आहे, काय ठेवलं सांगते तुम्हाला तर हे ठेवलेलं आहे आपण हे व्हॉल्यूम. कोणाचं व्हॉल्यूम ठेवलं आपण ते तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 4 बाय म्हणजेच 4 पाय आर क्यूब अपॉन 3 इंटू 8r क्यूब हे ठेवलं आणि इंटू 100 आपण जर पाहिलं तर ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर ते किती येतं तर तिथं 52.4 एवढं येतं. म्हणजेच 4 गुणिले आपण पाहू शकतो 4 गुणिले 3.14 यांचा गुणाकार करा. ओके 3.4 याचा गुणाकार करा. आर क्यूब काय होईल तिथं कॅन्सल होईल. मग 8 त्रिक 24 जे काय गुणाकार येईल 4 गुणिले 3.14 आपण जर पाहिलं 4 गुणिले 3.14 एवढं जर आपण पाहिलं तर तुम्हाला ऍक्च्युअली सांगायचं असेल ते तिथे लिहू शकतो तुम्ही. ठीक इकडे तुम्ही एवढं जर आपण पाहायचं असेल तर ते असे लिहू शकतो 4 पाय आर क्यूब अपॉन 3 इंटू 8r क्यूब. हे क्यूब आर क्यूब कॅन्सल केला आपण तो पुन्हा 4 गुणिले 3.14 भागिले 24 जर केला आपण आणि बरोबर पुन्हा केला आपण 4 गुणिले 3.14 याचा गुणाकार किती येतो तर तो तुम्ही पाहू शकता किती येतो तो पहा. आणि तो गुणाकार जो येईल त्याला पुन्हा काय करा 24 ने भाग द्या. येणार तुमचं उत्तर असेल 52.4. किती असेल तर 52.4. ती किंमत तुम्ही ठेवू शकता. 4 पाय आर क्यूब अपॉन 3 इंटू 8r क्यूब इंटू 100 त्याला काय करायचं आपला हा जो गुणाकार आहे येणाऱ्या गुणाकाराला या 24 ने भाग द्या आणि गुणिले 100 करा आणि गुणिले काय करायचं 100 करायचं तर त्याचं उत्तर येईल ते 52.4. किती येईल तर 52.4 आहे. तर अशा प्रकारे हे काय निघालं हे निघालं पॅकिंग एफिशियन्सी कोणाची सिंपल क्यूबिक युनिट सेलची. हेन्स एम्प्टी स्पेस विल बी जर 100% पैकी पहा 100% 52.4% एवढी जागा 52.4% एवढी जागा जर ॲटमनं ऑक्युपाय केली असेल तर शिल्लक किती राहते 100 - 52.4 म्हणजेच 47.6. मग ही जागा कोणती आहे तर ही आहे अनऑक्युपाइड. ही काय आहे तर अनऑक्युपाइड जागा आहे. ह्या युनिट सेलच्या व्हॉल्यूम पैकी या युनिट सेलच्या कोणती ही एकच आहे या युनिट सेलच्या व्हॉल्यूम पैकी 52.4% जागा ही त्या एका कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं व्यापलेली आहे त्या युनिट सेलची आणि शिल्लक किती राहिली तर 47.6. मग याला काय म्हणतो आपण याला म्हणतो आपण पॅकिंग इफिशियन्सी. याला काय म्हणतो आपण पॅकिंग इफिशियन्सी आणि याला काय म्हणतो आपण याला म्हणतो आपण व्हाईड स्पेस. कोणती स्पेस म्हणतो आपण त्याला व्हाईड स्पेस असं त्याला आपण म्हणत असतो. हेच एम्प्टी स्पेस ऑर व्हाईड स्पेस इन सिंपल क्यूबिक इज 47.6. मागच्या लेक्चरमध्ये आपण फिक्स फक्त किमती पाहिल्या होत्या त्या कशा आल्या त्याचं एक्सप्लेनेशन इथं आहे. झालं इथपर्यंतच.
आणि त्यानंतर थोडंसं लक्षात ठेवायचं आपल्याला फॉर्म्युला एमसीक्यू साठी फॉर्म्युला किंवा छोटंसं न्यूमेरिकल सोडवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलाची आवश्यकता असते. इफ वी नो ॲटॉमिक मास, आता समजा म्हटलं सिल्वरची आहे ती युनिट सेल किंवा गोल्डची आहे किंवा सोडियमची आहे, तर त्यांचं ॲटॉमिक मास आपल्याला माहित असेल तर आपण बाकीच्या गोष्टी देखील कॅल्क्युलेट करू शकतो. इफ वी नो ॲटॉमिक मास, ओके, ॲटॉमिक मास कोणाचं, तर करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ज्याचे युनिट सेल आहे त्याचं. If we know atomic mass, then we can calculate mass of cubic unit cell from the following Avogadro number. ओके, कशानुसार, Avogadro नंबर. आता मास ऑफ युनिट सेल कसं काढायचं असतं. आता तुम्ही म्हणता सर युनिट सेल कोणत्या कशा असतात, तर सिल्वरची असते युनिट सेल, गोल्डची असते, ओके, मेटल जे सॉलिड सबस्टन्सेस आहेत, मग ते सिल्वरचं आहे का गोल्डचं आहे का ते आयर्नचं आहे का ते आणखी मॅग्नेशियमचं आहे, कशाची युनिट सेल आहे त्याचं जर आपल्याला काय करायचं असेल, त्याचं जर आपल्याला मास काढायचं असेल त्या युनिट सेलचं, तर काय फॉर्म्युला पहा, मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ॲटॉमिक मास डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर. ओके, ॲटॉमिक मास डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर, जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, किंमत 6.023 इंटू 10⁻23 आणि ॲटॉमिक मास भागिले अवोगॅड्रो नंबर. येणारं जे उत्तर असेल ते कशामध्ये असणार आहे, ते ग्राम मध्ये असणार आहे. ते कशात असणार, तर ग्राम मध्ये असणार आहे. मग तुम्ही म्हणता सर युनिट सेलचं वजन वेगवेगळं असतं का, तर नक्कीच वेगवेगळं असतं. आपण पाहतो लोखंड जास्त जड असतं, सोडियम थोडं हलकं असतं, ओके, त्यानुसार युनिट सेलचं वजन असणार आहे. मग तुम्ही एजी काढू शकता, एजी या युनिट सेलचं मास काढू शकता, तुम्ही सिल्वरचं काढू शकता, तुम्ही गोल्डच्या युनिट सेलचं मास काढू शकता, तुम्ही आयर्नच्या युनिट सेलचं मास काढू शकता, कोणतेही तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये दिलेलं जाऊ शकतं. आणि तुम्हाला ॲटॉमिक मासही दिलेलं असतं. मास ऑफ गोल्ड युनिट सेल म्हटलं की तुम्हाला ॲटॉमिक मास ऑफ गोल्ड दिलेलं असतं, अवोगॅड्रो नंबरने त्याला डिवाइड करायचं लॉग टेबल वापरून आणि येणारं उत्तर हे तुमचं ग्राम मध्ये असणार आहे. तसंच हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट divided by Avogadro number and answer will become in gram. Then density of a unit cell, simple cubic या प्रकारच्या युनिट सेलची डेन्सिटी साठी कोणता फॉर्म्युला पहा, डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मास बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी, वी नो दॅट वेल. डेन्सिटी ऑफ युनिट सेल, डेन्सिटी ऑफ एनी युनिट सेल, मग ती सिंपल क्यूबिक असेल, बीसीसी असेल किंवा एफसीसी असेल, मास ऑफ युनिट सेल भागिले व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, हा एक फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर डेन्सिटी ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी दुसरा एक फॉर्म्युला आहे, ॲटॉमिक मास डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल AQ. या प्रकारे देखील आपण इथं काढू शकतो. डेन्सिटी ऑफ युनिट सेल, मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किंवा डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ॲटॉमिक मास डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर इंटू AQ. त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक फॉर्म्युला माहिती आहे तो असा की म्हणजे याला आपण असं म्हटलेलं पहा, डेन्सिटी D सिंपल क्यूबिकच्या बाबतीत काय म्हटले पहा, डेन्सिटी ऑफ SCC इज इक्वल टू काय लिहिलं आपण तिथं, तर हे तुम्हाला माहिती की आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे A अपॉन NAQ, हे असं लिहिलं ना. तर हे N म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल, N म्हणजे काय, तर तो अवोगॅड्रो नंबर असणार आहे. काय असणार, तो अवोगॅड्रो नंबर असणार आहे, N इंटू AQ असं लिहितो. ठीक आहे, डेन्सिटी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू A अपॉन N इंटू AQ. ओके, असंही आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे झालं कशाविषयी, सिंपल क्यूबिक युनिट सेल, त्याची पॅकिंग इफिशियन्सी कशी आली, ओके, आणि त्याच्या डेन्सिटी साठीचा हा फॉर्म्युला आहे. सो प्लीज राईट डाऊन दिस. इथपर्यंत लिहायचं आहे, इथपर्यंतच लिहायचं आहे, लिहून घ्या.
आता नंतर दुसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. यातलं आपल्याला काय महत्वाचं आहे, तर यातला आपल्याला हा फॉर्म्युला महत्वाचा आहे 68.04 असेल आणि त्याचबरोबर हे फॉर्म्युले महत्वाचे होतं. पण कुठं ना कुठं आपल्याला काही ना काही थोडंसं लक्षात यावं याच्यासाठी आपण डेरिव्हेशन पाहत आहोत. ओके, चला मॅथमॅटिकल कन्सेप्ट इथं आहेत. प्रश्न काय दिला पहा, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन. डेरिव्हेशन आहे डिराइव्ह अँड एक्सप्रेशन विच शोज रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ. कशामधलं रिलेशन, एज लेंथ. ही जी एज लेंथ आहे, ही जी एज आहे याची लेंथ. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन विच शोज रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ, ही एज लेंथ अँड रेडियस. आणि काय तर रेडियस म्हणजे काय, हा गोल ॲटम असणार आहे, हा जो गोल ॲटम आहे याची रेडियस काय आणि या युनिट सेलची एज लेंथ यांचं रिलेशन काय आहे ते एक्सप्लेन करायचे. ओके, रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ किंवा रेडियस फॉर बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. जसं तुम्हाला माहिती आहे मागच्या याच्यात पाहिलं आपण, जर सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मधली जी ए आहे, काय आहे, ए आहे. ए म्हणजे काय आहे तर 2r आहे, असं रिलेशन आहे. इन सिंपल क्यूबिक युनिट सेल ए इज इक्वल टू 2r आहे, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, तर चला इथेही आपल्याला पाहायचंय कॅल्क्युलेट. इथं बीसीसी प्रकारची युनिट सेल आहे. कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही आहे बीसीसी प्रकारची युनिट सेल आहे. कोणती आहे तर बीसीसी प्रकारची युनिट सेल आहे. कॅल्क्युलेट पॅकिंग एफिशियन्सी. कॅल्क्युलेट packing efficiency and derive expression for density. Consider a body centered crystal lattice with one atom at center of body and 1/8 of the atom at 8 corners of cube. सगळ्यात सोपं, बीसीसी प्रकारच्या युनिट सेलच्या डेन्सिटी साठी काय फॉर्म्युला आहे, मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त atomic mass into 2 upon Avogadro number into a cube, असा तो फॉर्म्युला आहे. चला, बीसीसी प्रकारची युनिट सेल म्हणजे काय असतं, तर आपल्याला सिंपली असं माहिती आहे, मी जर असं म्हणत असेल ही युनिट सेल आहे. ओके, ही कोणत्या प्रकारची युनिट सेल काढते विद्यार्थी मित्रांनो, तर मी काढत आहे बीसीसी प्रकारची युनिट सेल. कोणती तर काढत आहे बीसीसी प्रकारची युनिट सेल. ओके, आता बीसीसी म्हटलं की कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे कुठे असतात, हे कॉर्नरला असतात. हे कुठे असतात तर हे कॉर्नरला असतात. आणि त्याचबरोबर एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा सेंटरला असतो. ओके, तर कॉर्नरला जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात पहा, ही कोणती आहे, ही बीसीसी प्रकारची युनिट सेल आहे. आणि हिचंच वेगळं स्ट्रक्चर इथं आपण काढलेलं आहे. तुम्हाला हे जे दिसतं, सो दिस इज अ 1/8 पार्ट. काय आहे हा 1/8 पार्ट आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा. कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंटचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं आणि ऍट द सेंटर ऑफ बॉडी जे असतं त्याचं आपण जर पाहिलं कॉन्ट्रीब्युशन किती असतं तर 1 असतं करस्पॉन्डिंग युनिट सेल मध्ये. ही बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे आणि ही तीच आहे. हिची फक्त आपण 3D डायग्राम काढलेली आहे. काय काढली आपण 3D डायग्राम काढलेली आहे. ओके, ही काय आहे तर ही एज आहे. ही काय तर ही एज आहे, एज. ओके, हे काय आहे तर हे आहे. ठीक आहे, चला असो. तर या डायग्राम कडे पहा, हीच बीसीसी ची आहे. ओके, टोटल नंबर ऑफ एटम किती, सेंटर ऑफ बॉडी 1 आहे आणि कॉर्नरचे 8. ओके, किती 1/8 × 8 ते 1 आणि ऍट द सेंटर ऑफ बॉडी 1 असे किती होतं, टोटल 2 एटम होतात. ओके, चला. तर इथं काही डायग्राम कडे पाहत असताना हे तुम्हाला माहिती आहे, हे काय तर एज आहे. जसं आपण कोणती कळ घेतली तर ती काय असते, एज असते. ही एजेस आहेत, ही एज आहे, ही एज आहे, ही एज सगळेच. नंतर याला आपण पॉइंट म्हटलं ए, याला पॉइंट म्हटलं आपण सी, याला पॉइंट म्हटलं आपण डी. ओके, याला पॉइंट म्हटलं आपण बी. या युनिट सेलचे काही जे कॉर्नर येतं त्यांना आपण नोटेशन दिलं होतं. हा ए कॉर्नर, हा सी कॉर्नर, हा बी कॉर्नर आणि हा डी कॉर्नर असं आपण गृहीत धरलं. ओके, ए बी हे जे आहे डायगोनल, याला बी असं म्हटलेलं आहे. ए सी याला आपण काय म्हटलंय, याला आपण सी डायगोनल म्हटलेलं आहे. चला, ए बी इज म्हटलं काय, आता डायग्राम तुमच्याकडे दिसते, डायग्राम तुमच्याकडे दिसते. ए बी हे काय आहे, ए बी डायगोनल कर्ण. ओके, ए बी इज अ डायगोनल ऑफ लेंथ बी. हा ए बी काय आहे, कर्ण आहे. ओके, ए सी बी या त्रिकोणाचा बी हा काय कर्ण आहे, बी काय तर कर्ण आहे.
ACB किंवा म्हणू शकता तुम्ही ABC या त्रिकोणाचा B हा काय तर कर्ण आहे. चला AB इज डायगोनल ऑफ लेंथ B. AB जो डायगोनल त्याची लेंथ किती आहे तर ती B आहे. AB इज डायगोनल ऑफ लेंथ B. ओके. AD इज द डायगोनल आणि AD हे पहा हे AD हा पण कर्ण आहे ज्याला आपण C ने दाखवले. AD इज द डायगोनल लेंथ ऑफ C. AD हा देखील जर आपण पाहिलं ABD याचा हा C काय तर कर्ण आहे. ओके. AD is the diagonal length of C of Q with length of side is A आणि ह्याला काय म्हटलं आपण तर साइड काय तर A आहे. नाउ ट्रायंगल ABC. आता जर आपण ट्रायंगल पाहिला ABC म्हणजे कोणता A B आणि C या ट्रायंगलचा या त्रिकोणाचा. नाउ ट्रायंगल ABC साठी काय आहे आपल्याला माहिती आहे कर्ण बरोबर दोन्ही बाजूचा वर्ग म्हणजेच B is equal to A square प्लस A square. ओके. कारण आपण सिंपल बॉडी सेंटर्ड युनिट सेल पाहतोय. सिंपल बॉडी सेंटर्ड ही A एज ही B एज ही C एज सिंपल क्यूबिकच्या आपण बॉडी सेंटर पाहतो म्हणजे A is equal to B is equal to C तिन्ही बाजू कशा येतात सारख्याच आहेत. ठीक आहे. त्याचं ते ब्रेवियस लॅटाइस आहे सिंपल क्यूबिकचं. पण त्रिकोण ABC साठी B स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर म्हणजे ह्या कर्ण B बरोबर काय असेल तर कर्ण B स्क्वेअर बरोबर A स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर प्लस ही A स्क्वेअर म्हणून फॉर्म्युला आपल्याला B स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर आणि दोन्ही एजेस आहेत दोन्ही कसे तर एज येतात कर्ण बरोबर बाजू वर्ग प्लस बाजू वर्ग तसं A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर हे पण काय A आहे हे पण काय तर A आहे A म्हणजे एज इथं B स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर आणि म्हणून A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर काय झालं तर 2A स्क्वेअर झालं काय झालं तर 2A स्क्वेअर. सिमिलरली जर आपण पाहिलं ट्रायंगल ABD. ओके. आता तुम्हाला मॅथ मध्ये आहे हे फिजिक्स मध्ये पण आहे ABD मॅथ मध्ये तुम्हाला आहे कर्णचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग तसं ते लक्षात घ्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट. ABD या त्रिकोणाचा कर्ण C आहे आणि म्हणून इथे म्हणू शकतो आपण C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ओके. तर C स्क्वेअर इज इक्वल टू काय तर A स्क्वेअर प्लस एक मिनिट आता ह्याचा ABD नाही का ही एज आहे. आता जर आपण म्हटलं त्रिकोण ABD असं म्हटलं तर हा C कर्ण म्हणून C स्क्वेअर इज इक्वल टू याच्या बाजू कोणत्या येतात ही एक आहे म्हणून A स्क्वेअर म्हणून काय तर A स्क्वेअर इथं त्रिकोण ABD याच्यासाठी कर्ण C स्क्वेअर इज इक्वल टू त्याच्या बाजू कोणत्या येतात ही एक आहे म्हणून A स्क्वेअर म्हटलं आपण त्याला काय म्हणलं आपण A स्क्वेअर आणि दुसरी बाजू कोणती आहे ही जी AB आहे ही दुसरी बाजू आहे म्हणून ह्याला आपण B ने दाखवले B स्क्वेअर म्हणून काय दाखवले आपण त्याला B स्क्वेअर. अलग लक्षात. तर हे जे डायगोनल आहे ट्रायंगल ABC चा जो कर्ण आहे जो डायगोनल आहे तो दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आहे म्हणून आपण C स्क्वेअर डायगोनल C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर कारण B स्क्वेअर B ही बाजू आहे या ट्रायंगलची. नंतर C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर आणि B स्क्वेअर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे B स्क्वेअर म्हणजे काय तर वरतीच आपण पहिल्या स्टेप मध्ये पाहिले B वर्ग म्हणजेच काय 2A वर्ग त्याचं कारण हे B म्हणजेच काय आहे B चा वर्ग म्हणजेच काय तर A चा वर्ग प्लस A चा वर्ग म्हणून ह्याची जी वरची किंमत आलेली आहे ती इथे ठेवली. लक्षात पहिल्या स्टेप मध्ये B चा वर्ग इज इक्वल टू 2A चा वर्ग असा आहे. तर इथे आपल्याला माहिती आहे ट्रायंगल ABD साठी C स्क्वेअर इज इक्वल टू AB चा वर्ग म्हणजेच A स्क्वेअर प्लस ह्या BA चा म्हणजेच AB चा वर्ग म्हणजेच B चा वर्ग. तर B चा वर्ग दिला पण आपण पहिल्या स्टेप मध्ये माहिती आहे B स्क्वेअर बरोबर 2A स्क्वेअर म्हणून या B स्क्वेअरच्या ऐवजी आपण वरची संख्या ठेवली C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस
2a² हे 2a² कुठून आलं ते वरच्या b² ची किंमत इथं ठेवली. नंतर ऍडिशन केलं आपण c² = 3a². काय केलं आपण तर c चा वर्ग बरोबर 3a चा वर्ग. ठीक आहे, वर्गमूळ काढलं. जर आपण वर्गमूळ काढण्याचं आपल्याला c ची किंमत काढायची, वर्गमूळ काढायचे म्हणून c बरोबर ओके c = √3 * a. ओके 3 चा जर आपण वर्ग काढायचा असेल तर इथं लिहिलं आपण स्क्वेअर रूट, इथं काय लिहिलं √3 आणि a² च्या ऐवजी a. ठीक आहे, वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला मिळेल c = √3 * a. बट c = 4r. आता बट c = 4r काय सांगताय तर ही जी c आहे ते काय आहे तर ते आहे 4r च्या बरोबर. वी नो दॅट c = 4r. c म्हणजे काय तर 4 त्रिज्येच्या बरोबर आहे. c = 4r. दॅट इज पा आता c = 4r. c ची किंमत काय आणली आपण इथं तर इथं आणली आपण √3 * a. मग तिथे किंमत ठेवली. c बरोबर 4r आहे असं सांगितले तर बट c = 4r म्हणून ह्या c च्या जागी √3 * a = 4r. ओके c च्या ऐवजी वर इथली किंमत ठेवली आपण, इथली किंमत ठेवली ही म्हणून √3 * a = 4r and a = 4r √3. BCC मध्ये BCC प्रकारच्या युनिट सेल मध्ये एज साठी काय रिलेशन आहे हे आपल्याला माहिती आहे. BCC मध्ये एज साठी काय रिलेशन आहे आपल्याकडे तर ते आहे BCC साठी 4r √3. ठीक आहे, फॉर BCC a = 4r √3 असा आहे. मग टोटल व्हॉल्यूम ऑफ द क्यूब काय असेल. आता ही बॉडी सेंटर्ड प्रकारची युनिट सेल आहे, याचं व्हॉल्यूम आहे त्यासाठी फॉर्म्युला काय कोणता आहे तर व्हॉल्यूम ऑफ दिस BCC युनिट सेल = a³. कोणता आहे तर a³ हा फॉर्म्युला आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ द क्यूब = a³. ओके आणि मग a = 4r √3 आहे तर मग त्याचा काय करायचं आपल्याला क्यूब करायचा आहे. वरची संख्या घेतली टोटल व्हॉल्यूम ऑफ द क्यूब = a³. ही a ची किंमत इथे ठेवली त्याला क्यूब लिहिलं आपण. दॅट इज टोटल व्हॉल्यूम ऑफ द क्यूब = 4r √3 रेज टू पॉवर 3. मग ह्याचा जर आपण घन केला तर 4 चा घन किती 4 चा क्यूब किती 64r³ अपॉन याचा क्यूब किती 3 * √3 हे झालं. each युनिट सेल कोणत्या प्रकारची each BCC type of unit cell contain two number of atoms. each BCC unit cell असं लिहितो मी. each BCC body centered cubic unit cell contain two atoms. किती atoms असतात 2 atoms असतात आणि atoms म्हणजेच काय तर ते असतात स्फिअर्स असतात. काय असतात ते स्फिअर्स असतात. म्हणून व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय युनिट सेल त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम किती स्फिअरने ऑक्युपाय केलंय पहा. ही जी युनिट सेल आहे यातलं किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलंय तर त्याच्यासाठी फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय युनिट सेल = 2 * πr³. जसं आपल्याला माहिती आहे एक जो स्फिअर असतो त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी 4/3 πr³ हा फॉर्म्युला असतो. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये कॉर्नरचा एक ज्याचं कॉर्नरचं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला माहिती किती असतं 1/8 असतं आणि या सेंटरचं किती असतं या सेंटरचं 1 असतं. हा मधला आयटम आहे. एकाचं व्हॉल्यूम 4/3 πr³ आहे. मग दोघांचं व्हॉल्यूम किती 2 * दॅट. म्हणून असं आपण म्हणू शकतो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ युनिट सेल = 2 * 4/3 πr³ आणि 2 * 4 किती आलं 8/3 πr³. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन BCC टाइप ऑफ युनिट सेल इज 8/3 πr³. ओके इफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय क्यूबिक युनिट सेल इज 100%. म्हणजे आपण असं म्हणू शकतो तर या युनिट सेलचं व्हॉल्यूम जर आपण 100% धरलं त्यातलं ऑक्युपाइड किती असू शकतं तर त्याच्यासाठी फॉर्म्युला पहा. इफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय cubic unit cell is 100. Okay, is 100. Then volume occupied of by 2 atoms will be. जर आपण असं गृहीत धरलं त्या युनिट सेलचं BCC प्रकारच्या युनिट सेलचं व्हॉल्यूम या युनिट सेलचं व्हॉल्यूम पहा टोटल व्हॉल्यूम किती गृहीत धरलं आपण 100%. त्यातलं किती ऑक्युपाय केलं तर पहा
इफ व्हॉल्यूम occupied by cubic unit cell is 100%, then volume occupied by 2 atoms will be किती असेल 8 by 3 pi r cube into 3 under root 3 upon 64 r cube into 100 असा असणार आहे, हा फॉर्म्युला असणार आहे. आणि 8 by 3 pi r cube गुणिले 3 वर्गमूळ 3 भागिले 64 r cube गुणिले 100 याचा जर आपण गुणाकार केला, याचा जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर ते किती येतं 68.04. तुम्ही आता हे मॅथमॅटिकल कन्सेप्ट तुम्ही रफ मध्ये सोडून पाहू शकता. ते किती येतं 68.04. याचा अर्थ असा आहे की ही जी युनिट सेल आहे त्या 100% पैकी 68.04% एवढी जागा कोण व्यापतं तर कॉर्नरचे 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आणि त्याचबरोबर एक सेंटर ऑफ बॉडी मधला, म्हणजे टोटल व्हॉल्यूम जे टोटल ॲटम्स आहेत 2 ते किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात तर त्या 100% पैकी 68% एवढं ते व्यापतात. हेन्स एम्प्टी स्पेस म्हणजेच व्हाईड इज 31.96 इन BCC बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये 31.96 म्हणजे आपण राऊंड फिगर काय म्हणतो, याला आपण राऊंड फिगर 68 गृहीत धरतो आणि याला आपण राऊंड फिगर 32 गृहीत धरतो. ठीक आहे, चला. Hence, empty space or void is 31.96% in body-centered cubic. Body-centered cubic cell contains 2 atoms. किती atoms असतात? 2 atoms. If we know atomic mass, then we can calculate mass of cubic cell from Avogadro number. सिल्वरच्या युनिट सेलचं मास किती आहे किंवा डेन्सिटी किती ते काढू शकतो आपण. कॉपर असेल, सिल्वर, कॉपर, गोल्ड, आयर्न, मॅग्नेशियम, सिलिकॉन, कोणत्याही प्रकारच्या मेटलच्या आपण युनिट सेलची डेन्सिटी काढू शकतो ह्या फॉर्म्युल्यानं, किंवा त्या युनिट सेलचा मासही काढू शकतो आपण ह्या फॉर्म्युल्यानं. ठीक आहे, तर इफ वी नो ॲटॉमिक मास ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट देन वी कॅन कॅल्क्युलेट मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल ऑफ BCC, mass of unit cell of BCC unit cell is equal to atomic mass of that element divided by Avogadro number, that is 6.03 into 10 raised to 23 into 2. 2 कशामुळे, कारण किती ॲटम्स येतात 2 ॲटम्स. ॲटॉमिक मास त्या एलिमेंटचं भागिले Avogadro नंबर गुणिले 2. येणारं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे मास ऑफ युनिट सेल इन ग्राम. आणि डेन्सिटी ऑफ युनिट सेल साठी फॉर्म्युला कोणता आहे तर डेन्सिटी साठी फॉर्म्युला आहे मास ऑफ रिस्पेक्टिव्ह युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ रिस्पेक्टिव्ह युनिट सेल. तर डेन्सिटी ऑफ BCC किंवा कोणत्या युनिट सेलचं डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. दॅट इज दुसरं फॉर्म्युला डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ॲटॉमिक मास ज्या एलिमेंटचा ज्या मेटलचा तो आहे त्या ॲटॉमिक मास गुणिले 2 ॲटॉमिक मास इंटू 2 अपॉन Avogadro नंबर इंटू a क्यूब. ॲटॉमिक मास इंटू 2 अपॉन 6.023 इंटू 10 raised to 23 इंटू a क्यूब. तर या प्रकारे देखील आपण काढू शकतो. तसंच आपण असे पाहिले डेन्सिटी ऑफ BCC इज इक्वल टू 2a अपॉन NA क्यूब म्हणजेच काय तरी ओके. डी डेन्सिटी इज इक्वल टू 2 into a अपॉन NA क्यूब. ओके, 2 म्हणजे काय तर 2 ॲटम्स असतील आणि a म्हणजे काय असेल तर त्याचं आपण ॲटॉमिक मास म्हणू शकतो. ॲटॉमिक मास त्याचं काय तर a म्हणजे ॲटॉमिक मास हे देखील असणार आहे, किंवा त्याचा आपण तिथं एरिया देखील गृहीत धरू शकतो. ओके, एरिया नाही कारण ॲटॉमिक मास. डी डेन्सिटी इज इक्वल टू 2a अपॉन NA क्यूब. एवढं तरी लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. ठीक आहे, हा फॉर्म्युला असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. डेन्सिटी ऑफ BCC इज इक्वल टू 2a अपॉन NA क्यूब. तर अशा प्रकारे हे BCC प्रकारमध्ये BCC प्रकारच्या युनिट सेल मध्ये पॅकिंग इफिशियन्सी 68% आहे, रिकामी जागा 31.96 म्हणजे 32% आहे. डेन्सिटी साठी फॉर्म्युला हा तुम्हाला माहित आहे. या प्रकारे BCC च्या बाबतीत तुम्ही थोडंसं समजून घेऊ शकता. कॉर्नरच्या 1/8 असतं आणि हे जे तुम्हाला दिसतोय हा जो दिसतोय हा मधला आहे, हा मधला आयटम आहे. थोडंसं 3D डायग्राम तुम्ही थोडंसं पुस्तक रेफर करा, त्यामुळे तुम्हाला ही 3D डायग्राम व्यवस्थित दिसेल. ओके, सो प्लीज रीड वन्स अँड राईट डाऊन दिस.
नाव नेक्स्ट पाहता, जसं आपण एसएससी पाहिलं पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग इफिशियन्सी, बीसीसी पाहिलं, आता एफसीसी प्रकारचे युनिट सेल आहे. ओके, तर प्रश्न पहा अगोदर, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन हे डेरिव्हेशन आहे. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन विच शोज रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ. कोणती एज लेंथ? ही जी एज लेंथ आहे ही एज लेंथ अँड रेडियस फॉर फेस सेंटर्ड. रेडियस फॉर फेस सेंटर्ड. आता जे फेस सेंटर्डला कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात किंवा हे जे कॉर्नरला असतात यांचं, फॉर रेडियस फॉर फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल कॅल्क्युलेट पॅकिंग इफिशियन्सी अँड डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर डेन्सिटी. तर एवढं आपल्याला डिराइव्ह आणि एक्सप्रेस करायचं आहे. कोणत्या प्रकारच्या युनिट सेलचं? तर एफसीसी प्रकारच्या युनिट सेल. ओके, आता एफसीसी म्हटलं की तुमच्या वेळेस समजतं की आपण याच्या अगोदर काढलेले आहेत भरपूर वेळेस. मी युनिट सेल काढतोय ती कोणत्या प्रकारची? एफसीसी प्रकारची. कोणत्या प्रकारची? तर एफसीसी प्रकारची मी युनिट सेल काढतोय. ओके, ही जरा एफसीसी. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठं असतात? 8 कॉर्नरला असतात. ओके, आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे एफसीसी प्रकार ते कोणता आहे? तर हा आहे फेस सेंटर्ड क्रिस्टल. कोणता आहे? फेस सेंटर्ड क्रिस्टल. फेस सेंटर्ड क्रिस्टल म्हणजेच एफसीसी प्रकारच्या युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे 8 कॉर्नरला असतात आणि त्याचबरोबर ज्या युनिट सेलला फेसेस असतात, वरचा फेस हा खालचा फेस, ओके, हा डावा फेस हा उजवा फेस, हा बॅक फेस हा फ्रंट फेस. तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असतात आणि 6 फेसेसला असतात. कॉर्नरच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं आणि हा जो फेस सेंटर्ड असतो याचं कॉन्ट्रीब्युशन 1/2 असतं इन द करस्पॉन्डिंग युनिट सेल. ओके, या प्रकारच्या युनिट सेल मध्ये 1/8 × 8 म्हणजे 8 असतात कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, त्याचा एकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. 1/8 × 8 इज इक्वल टू 1. आणि त्याचबरोबर 6 फेसेसला असतात. एका फेसला असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? अर्धा असतं. किती असतं? अर्धा. 1/2 × 6. 6 फेसेस येतं. ओके, 1/2 × 6 म्हणजे किती? 6/2 ते येईल 3. टोटल किती? 4. 1 + 3 किती? तर 4. तर टोटल ॲटम्स किती आहेत एफसीसी मध्ये? तर 4 आहेत. किती? तर 4 ॲटम्स आहेत. 4 ॲटम्स हे आहेत एफसीसी या प्रकारच्या युनिट सेल मध्ये. ही त्याची 3D डायग्राम आहे. ओके, तर हे काय आहे इथं सांगितलं तुम्हाला? तर हे आहेत एजेस आहेत ए. ओके, या पॉइंटला आपण नाव दिलं ए पॉइंट. कोणता पॉइंट हा? दिस कॉर्नर इज कॉल्ड ॲज अ ए, दिस कॉर्नर इज कॉल्ड ॲज अ सी, दिस कॉर्नर इज कॉल्ड ॲज अ बी. ओके, चला ए बी सी यानुसार आपल्याला पाहिजे. ही एज ए आहे. ओके, हे काय? तर ह्या ए पासून ह्या सी पर्यंत असलेलं डिस्टन्स म्हणजे काय? एज आहे. ओके, ह्या सी पासून ह्या बी पर्यंत असलेलं डिस्टन्स म्हणजे काय? तर एज आहे, ती कडा आहे. ओके, आणि हे बी आणि ए याच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय? डायगोनल, ज्याला आपण कर्ण असं म्हणतो. तर चला काय सांगते पहा एफसीसी प्रकारच्या युनिट सेल मध्ये, कन्सिडर अ फेस सेंटर्ड क्रिस्टलाटाइज विथ 1 atom at center. 1 atom at center. एक मिनिट, सॉरी, हे 1 atom at center कट करायचं. कन्सिडर अ फेस सेंटर्ड क्रिस्टलाटाइज विथ 1 atom at कॉर्नर लिहायचं आपल्याला. चला इथलं हे कॅन्सल करतो कारण सेंटरला असतं बॉडीच्या नाही. हा, चला कन्सिडर अ फेस सेंटर एवढं लिहू आपण. Consider FCC crystallize 1/8 of the atom at 8 corners of cube. म्हणजे consider in FCC 1 atom at corner. 1 atom at corner म्हणजे 1 atom will be at corner. That is 1/8 of 1 atom at 8 corners of cube and half atoms on each side. Total किती atoms? तर total 4 atoms. एवढं लक्षात ठेवा. In FCC 1 atom at a corner म्हणजे 1/8 × 8 and 3 atoms at center of face, that is 1/2 × 6 म्हणजे 3. Total there are 4 atoms. एवढं जर तुम्ही लिहिलं, तुम्ही एवढं जर लिहिलं in FCC unit cell, in
FCC unit cell, 4 atoms are present. 4 atoms are present. Okay. At corner 1 by 8. At corner 1 by 8 into 8 is equal to 1. And at faces 1 by 2 into 6 3. Total किती तर 4. आता पहा नंतर ही डायग्राम ही ए सी झालं, ए बी सी झालं आणि हा डायगोनल झाला. तर ए बी इज द काय सांगते पहा, हा ए आणि हा बी हा कर्ण. ए बी इज द डायगोनल ऑफ लेंथ बी. ए बी कर्ण आहे त्याला आपण बी म्हणूया. ए बी इज द डायगोनल ऑफ लेंथ बी विथ लेंथ ऑफ साइड इज ए. आणि ह्या साइडची लेंथ म्हणजे काय आपण गृहीत धरू ए. ए बी ए सी चं डिस्टन्स म्हणजे एच आहे, सी बी चं डिस्टन्स मधले ए आहे आणि ए आणि बी ही कडा आहे का नाही, हा कर्ण आहे. मग ए बी ची लेंथ आपण बी गृहीत धरणार आहोत. ए बी इज द डायगोनल ऑफ लेंथ बी. ए बी इज द डायगोनल लेंथ बी विथ लेंथ ऑफ साइड ए. बी ए काय सांगितलं पहा, ए बी काय तर ए बी इज इक्वल टू बी. ए बी इज इक्वल टू बी म्हणजे काय, हे जे ए बी चं डिस्टन्स आहे म्हणजे त्याला काय गृहीत धरलं आपण बी गृहीत धरलं. आणि बी म्हणजे काय तर मागच्याच कंटेंट मध्ये आपण पाहिलं बी म्हणजे काय तर बी म्हणजे 4r. म्हणून ए बी इज द डायगोनल ऑफ लेंथ बी विथ लेंथ ऑफ साइड इज ए. दॅट इज ए बी इज इक्वल टू बी. नाही का, बरोबर ना, बी ए इज इक्वल टू बी. हे बी ए बरोबर काय तर बी आणि बी म्हणजेच काय बी इज इक्वल टू 4r आहे. नाउ इन ट्रायंगल एबीसी. नाउ इन ट्रायंगल एबीसी हा ए बी सी. नाउ इन ट्रायंगल एबीसी बी स्क्वेअर म्हणजे ह्या बी स्क्वेअर या कर्णाचा वर्ग. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ह्या याचा वर्ग आणि ह्या याचा वर्ग. बी नाउ इन ट्रायंगल एबीसी बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि दोघांची बेरीज केली तर काय येतं 2a स्क्वेअर. किती येतं 2a स्क्वेअर. ओके, म्हणून 2a स्क्वेअर इज इक्वल टू 16r स्क्वेअर. 2a स्क्वेअर इज इक्वल टू 16r स्क्वेअर. मागच्या डेरिव्हेशन मध्ये आपण पाहिले 2a स्क्वेअर इज इक्वल टू 16r स्क्वेअर. हेन्स पाहिलं म्हणजे पहा इथं असं दिलं आपण बी ए बरोबर बी 4r. हा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर. ठीक आहे, नंतर 2a स्क्वेअर ह्या बी स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर बरोबर हे 16r कसं आलं तर त्याचं कारण आहे तर 4r. बी बरोबर काय तर 4 आहे म्हणून तुम्ही असं लिहू शकता बी स्क्वेअर इज इक्वल टू 4r स्क्वेअर. बी स्क्वेअर इज इक्वल टू 4r स्क्वेअर कारण बी याचं जर आपण पाहिलं बी स्क्वेअर जर केला आपण तर 4r स्क्वेअर म्हणजे काय तर 4चा वर्ग 16 आणि r स्क्वेअर म्हणून 2a स्क्वेअर. जसं की बी स्क्वेअर बरोबर 2a स्क्वेअर. मग ह्या b चा वर्ग जर आपण केला तर किती येतो पहा 4चा वर्ग 16 आणि r स्क्वेअर 2a स्क्वेअर. हेच आपण असं म्हणू शकतो हेच 2a स्क्वेअर इज इक्वल टू 16r स्क्वेअर. ते कसं आलं लक्षात का बी स्क्वेअर बरोबर 4r स्क्वेअर यानुसार आलं. हेच ए म्हणजे काय तर पहा आता ए म्हणजे काय तर आपण हे करू शकतो. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे पहा इथं असं येऊ शकतं ए स्क्वेअर इज इक्वल टू 16/2 इंटू r स्क्वेअर बे बॅटी 16 म्हणजे आपण असं म्हणू शकतो ए स्क्वेअर इथं असं येऊ शकतं. हे पहा इथे तुम्ही हे कसं आलं लक्षात तुमच्या कारण बी स्क्वेअर बरोबर 2a स्क्वेअर. ठीक आहे, वरती सांगितलं बी म्हणजे काय 4r म्हणून आपण म्हटलं बी चा वर्ग जर केला आपण तर 4r चा वर्ग. मग 4r चा वर्ग जर आपण पाहिला तर तो किती येतो 16. 4 चा वर्ग 16 आणि r 16r स्क्वेअर. मग तीच किंमत आपण ठेवली ही जी आहे ती 2a स्क्वेअर इज इक्वल टू 16r स्क्वेअर. आता आपल्याला ए काढायचं. आपल्याला काय काढायचं ए काढायचं. मग ए काढायचं असेल तर काय करतो आपण तर हे पहा इकडचे गुणाकार दोन्हीकडे घेऊ आपण. ए स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन इकडचे गुणाकारातले भागाकार 2 गुणिले r क्यूब r स्क्वेअर. मग काय करायचं 16 भागिले 2 किती सांगा बरं 16 भागिले 2 8
आर चा वर्ग, 8r चा वर्ग. मग आपण ह्याचा जर वर्ग काढून घेतला, इफ वी सॉल्व स्क्वेअर रूट, जर याचा पाहिला आपण, ह्याचा जर आपण वर्ग काढून घेतला, वर्गमूळ काढलं तर ते काय तर a इज इक्वल टू, हेन्स आपण म्हणू शकतो a स्क्वेअर इज इक्वल टू, काय फॉर्म्युला पहा, a स्क्वेअर इज इक्वल टू हे पहा a स्क्वेअर इज इक्वल टू 8r स्क्वेअर. आणि म्हणून याचं आपण काढलं, इफ वी कॅल्क्युलेट द स्क्वेअर रूट देन a इज इक्वल टू अंडर रूट 8 इंटू r. हे आलं. टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असणार आहे, ह्या व्हॉल्यूमचे क्यूब किती असणार, तर कारण आपल्याला माहिती आहे ही एफसीसी आहे, फेस सेंटर्ड क्यूबिक आहे, ही एज लेंथ, ही एज बी, ही एज सी. तर इथं माहिती आपल्याला एज ए बरोबर एज बी बरोबर एज सी, तिन्ही बाजू कशा आहेत तर सारख्या आहेत. ओके, म्हणून ह्याचं जर व्हॉल्यूम आपण पाहिलं, व्हॉल्यूम ऑफ बी सॉरी एफसीसी इज इक्वल टू ए क्यूब असणार आहे. काय असणार तर ए क्यूब असणार आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू ए क्यूब, आणि ए म्हणजे काय आलं तर 8r आलंय. ठीक आहे, ए क्यूब. आणि मग ह्या ए क्यूबच्या जागी आपण अंडर रूट 8r जर ठेवलं तर काय फॉर्म्युला येतो पहा, इन ब्रॅकेट अंडर रूट 8 इंटू r रेस टू पॉवर 3. आणि ह्याला जर आपण ह्याचा क्यूब काढला तर काय तर 8 इंटू अंडर रूट 8 इंटू r क्यूब, हे हा फॉर्म्युला आहे. नाउ टोटल व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम्स, आता 4 ॲटमचं व्हॉल्यूम किती असेल, आपण ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढलं ते किती आलं, तर ते आलं 8 अंडर रूट 8 r क्यूब एवढं आलं. तर 4 ॲटमचं व्हॉल्यूम किती असेल. नाउ टोटल व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम्स, एका व्हॉल्यूमचं ॲटम व्हॉल्यूम असतं 4/3 पाय r क्यूब, आपल्याला माहिती आहे मॅथ मध्ये. ओके, मग एफसीसी मध्ये किती ॲटम्स असतात, 4 असतात. युनिट सेलचं व्हॉल्यूम एवढं आलेलं आहे, आता मग त्यामध्ये असते 4 ॲटम. मग त्या 4 ॲटमचं व्हॉल्यूम किती, एका ॲटमचं व्हॉल्यूम, एका स्फिअरचं व्हॉल्यूम 4/3 पाय r क्यूब आहे. तर एफसीसी मध्ये 4 आहेत, म्हणून नाउ टोटल व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम्स इन एफसीसी असे लिहू शकता, इन एफसीसी इज इक्वल टू 4 इंटू 4/3 पाय r क्यूब. ओके, याला सॉल्व केलं, 4 चौक 16, 16/3 पाय r क्यूब हे आलं. 16/3 पाय r क्यूब हे व्हॉल्यूम आलेलं आहे 4 ॲटमचं. आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल एकट्याचं जर म्हटलं तर 8 इंटू अंडर रूट 8 r क्यूब असं आलेलं आहे. आता पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दिस एफसीसी युनिट सेल इज इक्वल टू आता काय असेल, तर पॅकिंग इफिशियन्सी जर आपल्याला पाहायचं असेल तर तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, पहा मी सांगतोय, पॅकिंग इफिशियन्सी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स, हे लक्षात ठेवा. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ एफसीसी असेल तो फॉर्म्युला असेल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स, हा फॉर्म्युला. म्हणून पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 16/3 पाय r क्यूब इंटू म्हणजे भागिले इंटू. आता जर आपण पाहिलं त्याच्या खाली आपण असंही लिहू शकलो असतं, 8 हे संख्या लिहू शकलो असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 16/3 पाय r क्यूब इंटू 1/8 अंडर रूट 8 r क्यूब इंटू 100. याला जर सिम्प्लिफाय केलं, याला जर तुम्ही सोडवलं मॅथच्या साहाय्याने, जर सोडवलं ऑप्टिमलच्या साहाय्याने, पायची किंमत 3.14. ओके, r क्यूब विल गेट कॅन्सल, हे काय होईल तर कॅन्सल होईल. आणि जे शिल्लक राहील म्हणजे काय पाहता येतं, जर आपण पाहिलं तर 16 गुणिले 16 भागिले हे असेल 3 गुणिले 8 अंडर रूट 8. ह्याचा जर आपण भागाकार केला आणि गुणिले 100 केलं तर ते येणार 74%. तर पॅकिंग इफिशियन्सी किती असणार आहे तर 74% एवढी असणार आहे. हेन्स एम्प्टी स्पेस किती, एफसीसी ची पॅकिंग इफिशियन्सी जर 74% असेल तर एम्प्टी स्पेस किती असणार तर 26% असणार आहे. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल कंटेन 4 ॲटम्स, किती 4 ॲटम्स. इफ वी नो ॲटॉमिक मास, ते कोणत्या प्रकारच्या मेटलचं आहे जर आपल्याला माहित असेल, इफ वी नो ॲटॉमिक मास देन वी कॅन कॅल्क्युलेट मास ऑफ युनिट सेल फ्रॉम अवोगॅड्रोज नंबर. कोणत्या नंबरनुसार, अवोगॅड्रोज नंबरनुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ॲटॉमिक मास of element divided by Avogadro number 6.023 into 10⁻23 into 4. आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर ते ग्राम मध्ये त्या युनिट सेलचं मास येणार आहे.
मास ऑफ युनिट सेल साठीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मास ऑफ युनिट सेल इन एफसीसी इज इक्वल टू ॲटॉमिक मास डिवाइडेड बाय अवोगॅड्रो नंबर इंटू 4. 4 कशामुळे? कारण 4 ॲटम्स असतात एफसीसी मध्ये म्हणून. आणि तुम्ही म्हणता ॲटॉमिक मास कोणाचा? तर ॲटॉमिक मास जर ती सिल्वरची युनिट सेल असेल तर सिल्वरचा ॲटॉमिक मास, जर ती गोल्डची युनिट सेल असेल तर गोल्डचा ॲटॉमिक मास, ती जर कॉपरची असेल तर कॉपरचं ॲटॉमिक मास. त्याचबरोबर डेन्सिटी ऑफ फेस सेंटर्ड युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, किंवा डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ॲटॉमिक मास इंटू 4, ॲटॉमिक मास इंटू 4 अपॉन अवोगॅड्रो नंबर इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. किंवा आपल्याला हे माहिती आहे डेन्सिटी ऑफ एफसीसी इज इक्वल टू 4a अपॉन n इंटू ए क्यूब. हाही फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी ऑफ एफसीसी इज इक्वल टू 4a अपॉन n ए क्यूब. हे म्हणजे काय आपण म्हणूया तर ॲटॉमिक मास देखील त्याला आपण म्हणू शकतो. जसं ॲटॉमिक मास म्हणजे 4. ओके. आणि n म्हणजे काय? अवोगॅड्रो नंबर. तर अशा प्रकारे हे एफसीसी त्याचं पॅकिंग एफिशियन्सी. आता हे पूर्ण डेरिव्हेशन लक्षात ठेवायची तेवढी गरज नाही, फक्त तुम्हाला यामधल्या काही कन्सेप्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. एखादा स्फिअर असेल तर त्याचं व्हॉल्यूम काय असतं वगैरे हे तर तुम्हाला माहीतच आहे. मॅथमध्ये पण कन्सेप्ट आहे, त्याचबरोबर ही फिजिक्समध्ये देखील कन्सेप्ट आहे. सो दिस इज ऑल अबाउट द पॅकिंग एफिशियन्सी इन एफसीसी टाइप ऑफ युनिट सेल. तर आपण सिंपल क्युबिक युनिट सेल पाहिली, त्याची पॅकिंग एफिशियन्सी, बॉडी सेंटर्डची पाहिली आणि फेस सेंटर्डची देखील पाहिली. तर कृपया हे फक्त काही फॅक्टर तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. मास ऑफ युनिट सेल असेल, डेन्सिटी ऑफ युनिट सेल असेल, त्याचबरोबर हे ॲटम्स वगैरे आणि हे डायगोनलचं देखील हे डेरिव्हेशन आहे, तर तुम्हाला फिजिक्समध्ये देखील असणार आहे. सो प्लीज एकदा ते पहा. ओके, ऑब्झर्व केलं, पाहिलं, हे एकदा लिहून घ्या. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो थँक यू सो मच फॉर टुडे.